जर तुमचं पिलू मेलं मी तुमची नुकसान भरपाई भरून देईन. पहा बरं कशी दगडी होत्या, दगडी जर झाली लिंबू मोहरी तेल पाजा दगडी क्लास. काय काय लिंबून मोहरी तेल हा छटाक तेल घ्यायचं मोहरीचं हा 2 ते 3 लिंबू पिळायचे आणि सकाळ संध्याकाळ तिला पाजायचं आणि त्याच्यावरून जर खडी ती जर समजा शिळी झाली आता आता पूर्ण मग त्या शिळीचं वजन वाढतं म्हणजे पुन्हा जवळ यायला ती जास्त जवळ जर समजा ती वजन वाढतं पैसे वाढते घ्यायच्या का तीवर मग ते शेळ्या काय जीव लावून करायचं नाही तर मग कशाला करायचं. हाव चांगलंच पैसे आहे मग मग नाही तर करायचं कशाला. नाही उग काय उपयोग आहे मग एक खाट्याला म्हटलं नाही करायचं संतोष थोडं थोडं एक एक दोन दोन तुम्हाला तसं बी नाही, तुम्हाला एक घेऊन घ्या, तुम्हाला जशा घ्या तशा घ्या, पण एका माणसाचं जर समजा तुम्हाला चालत काढायचं असेल हा तुम्ही 10 नग लागतात. 10 पाहिजे 10 नग जर असेल तुमचं मर घर सोडून सगळं सोडून 10 आणि 20 पिल्ले होणार बरोबर आहे. शेळ्या अशा पाहिजे महाराज हं? हे शेळीसारखी शेळ्या आणि अशा गाबाळ्या पोटाच्या ह्या. अशा हो. मागं साठ गाबाळ्या पोटात आणि गाभाळ्या मागं पोटात साठ्यात पाहिजे. मोठ्या तुमची हा. आई पा तशी लाल लाल शेळी तशी तशी तू ना असं टप्पू बकर दिली ना गावरान शेळी प्युअर गावरान ते बकरं चांगलं राहते. पण दुधाला कमी आहे राव जरशी दूध गावरान शेळी कमी असते. गावरान हा दुधाला गावरान शेळी कमी असते. हे पण बकराला असं टप्पू बकर दिली क्रॉस ब्रीडिंग केलं का हा क्रॉस ब्रीडिंग केलं का त्याचा अंश आणि याचा अंश मिळून दूध वाढतं. हा संतोष हा तिला एक काम कर ना, हा तिला नुसतं 1 किलो आलं खुराक दे, वेगळा नुसते गहू द्यायचे, गव्हाना शेळी फुटत ती दुधाला. काय नाही करायचं गहू मका हा. हरभरा आणि शेंगदाणा पेंड आणायची. शेंगदाणा पेंड भेटायची. शेंगदाणा पेंड लय नाही दूध पाहिजे वाढायला. ती पाहिजे ती पण आपण करीत नाही. तुम्हाला सांगू का आता माया बकराला तुम्हाला मी सांगतो बकरं मरत नाही धरत नाही काय नाही दुधाचं नियोजन करायचं सुरुवातीला हा नियोजन करायचं. पिंक कुकराय वॉटर हा 3 महिने सतत द्यायचं 2 महिने नेलं 3 महिने 3 महिने ऐका ना हा त्याच्याबरोबर बस 1 महिने पिल्ले झाले हा 1 महिन्यानंतर मोहरी तेल सुरू करा. मोहरी तेल एक मेल मोहरीचं जर तुमचं पिलू मेलं मी तुमची नुकसान भरपाई भरून देईन. पहा बरं कशी दगडी होत्या, दगडी जर झाली लिंबू मोहरी तेल पाजा हा. दगडी क्लास. काय काय लिंबून मोहरी तेल हा छटाक तेल घ्यायचं मोहरीचं हा 2 ते 3 लिंबू पिळायचे आणि सकाळ संध्याकाळ तिला पाजायचं आणि त्याच्यावरून जर खडी साखरेची भुकटी करून पाजायची. दगडी 3 लिंबू आणि मोहरी तेल लिंबून मोहरी तेल दगडी खलास. अरे वा. 3 दिवसात ती म्हैशी कामातून गेलती हा ती आणि मला दुसऱ्याकडे असते मेली बी असते. असं मायाच्या बी झालं नसतं मी एवढं बरोबर तोडगा केला तुम्ही वर्ग केला नाही. मी ते युट्यूबवरच पाहिलं, मला काही सांगितलं नाही काही. हा हा मग तो राजस्थानचा व्हिडिओ होता हा तर त्यांनी मला सांगितलं हिंदीतून मला काही कळलं नाही पण मोहरी तेल कळालं आणि लिंबू कळालं हा आणि मग एवढं खडी साखर घेतली ते म्हणे काय म्हणलं कोण बा ते वेगळंच म्हणलं ते हा. समजत ना तर मी आरेपला विचारलं म्हणलं हे काय त्यांना मला सांगितलं म्हणे खडी साखर ना रे चौधरी. हा आणि मग ती खडी साखर फुटली आणि छटाकचे 3 भाग केले आणि तिला पाहिजे हा छटक्यात मोकळी काय तुमची काही गरज नाही हो. पुन्हा काय होत नाही त्याला त्याच्यापासून तुम्हाला माहिती आहे का आणि पुन्हा agreement पुढचं पुढं आणतं तुमच्या शेळ्या जर नसला हा हा तुम्ही आणा अय शेळ्या चालल्या पलीकडून आणि केलं पाहिजे पोटात. अय परा तर माझ्या शेळ्याला चमक कशा नाही तुम्ही पाहून घ्या ना. हो ना शेळ्या लय भारी घेऊन आणि काही नाही करत मी कामराज हिशोबाने काम करतो. हा जंतुनाशक हार अय पिल्ल्याला जंतुनाशक माझ्या देतो कोण नाही तर हाणल्या शेळ्या आले आता कुत्र्याने हाणल्या तर काय बांधून खाली उतरले अरे दांड्या. काम नाही करत. अरे कुत्र लय हुशार राव तुझं त्यानं असं काम केलं बरं नाही वाटत का मग एक बाजू सांभाळतो ना. मग तुम्ही त्याला ठेवणार नाही घरी मग असं करायचं कोणतं काम करायचं असतं जीव लावून करायचं म्हणजे करायचं नाही तर करायचं नाही करायचंच नाही. आपल्याला वाढायचं पहा मारा 4-5 शेळ्या अजून त्यापेक्षा वाढा पण क्वालिटी बाजू वाढा. क्वालिटीची क्वालिटी माग हा चर द्यायचं इथं हा, फक्त ती ह्याच्याकडे जाऊ द्यायचं नाही. हा आपणच त्याला बकराचे पैसे आले. जाऊ ना मग नाही घेणार राव सध्या आता कसं आहे अडचणी सध्या होय जे ते हा हा पाहू ना पहा एक तुम्ही एक तुम्हाला घ्यायची का ते 5 शेळ्या कसं बोलून आणतो
मी काय नाही दोन्ही घेईन मी. हा नवीन घ्यायचं बा काहीतरी एक. हो ना मग आता बिटल बोकडे घ्यायचं विचार बा पाहिलं का तुम्ही देऊ तुम्ही दाखवा मला हा काहीतरी किलो राव आपण तेवढं 10,000 घेईन मी. नाही नाही 25,000 सांगायला दे 25 सांगितलं का? हो नाही पण मग आता ते 10 किलो 300 ग्राम भर बिटलचं कसं लंबेलच की जाते 10 किलो 300 ग्राम भरते ते आता सध्या लंबेलच की जात असल्यामुळं ती जर क्रॉसिंग झाली ना हा तर त्या जातीचे जनावर निवडते ना मग पुन्हा हो ना मग क्रॉसिंग मध्ये त्याच्यामुळेच घ्यायचे आपल्याला आम्ही या शेळ्याची लांबी रुंदी वाढन ना हा मग त्या पाठी सांभाळा मग नाही पाठी घ्यायच्या ना मग त्या सांभाळावं लागतात मग तेच आपल्याला काय करायचं आता बिटल बोकड जर आणला समजा 25 मध्ये ते हो लास्ट 25च म्हणलेली त्याच्या डोक्यात ते बिटलच आहे ते इकडे तिकडे पळत त्याला हा हा खाऊ दे खाली गेलं खाऊ दे याचे बाबा तसं बाप्पा नाही पण त्याच्या सर्किट गेल्या बोलते ना हो मला ते मध्ये घातले सर अरे 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 बस महाराज बॅग मध्ये पाण्याची बॉटल आहे का पाणी प्यायला थोडंसं जेवण नाश्ता बिस्ता सगळं येत असतं म्हणजे आपलं कोणाकडे जायचं काय करायचं बरं आहे ना ते साधन पाहिजे ना साधन पाहिजे काय पाणी वाटलं पण त्याचं तुम्हाला नाही पाणी नाही इकडं पहा इकडं ते पाणी वाटलं सगळंच आपलं बरं आहे ना पाणी ताण लागली की आपलं प्यायचं हा हो त्याने आता बॉटल केली मोठी 2 लिटरची बॉटल एक तुमच्या बरोबर बोंदर गिंदर बांधलं त्याला ते म्हण कोणाला माग आता नाही नाही मागायला पण कोणाजवळ राहत नाही शाळेकडे गोष्ट कधी कधी सोबती राहत नाही सोबती राहत नाही हा. मग आपलं ताण लागते मग काय करावं हा तिला हुशार हा आज 2 आणायचे बघा जोडीचा आज 2 पाहिजे असे घ्यायचे घ्यायचे 2 हे घ्यायचे केवढ्यात घेतलेलं आहे ते 3.5ला 3,500 4.5ला मागा लागेल आज 2 पाहिजे बा घ्यायचे ना वाढते मग नाही, 2 आणले की द्यायचा खेळ पाहायचा आपल्याला 2 माझ्या एक नच व्हायचा बस ते कसं देते काय देते आणि मग ह्या दोघीचा आणि 2 शेळ्याचा हिशोब लावायचा हा कसं काय राहतं याला भाव जास्त याला राहतो जर भाव जास्त राहिला आणि जर बरं राहिलं हे टाकलं की नाही काही घेतलं की नाही ते भूस कोणता हरभऱ्यात भूस टाकलं की नाही आणून आणलं तुरीचं घेतलं का काही किसनाच्या वावरातून आणलं 3 सरी ते 3 सरी ते हरभऱ्याचं आणलं आणि 2 सरी ते तुरीचं आहे 2 सली दे हा कोणा भेटलो किसनाच्या वावरातून आणलं आणि आमच्या तर घरचं होतं काही तुरीचं आम्हाला भेटलंच नाही ना तुरीचं तुरीचं अरे याला आहे ना खोडीपूरला मंत्रीला बोलायचं मंत्रीला मंत्रीला बोललो मी त्या दिवशी नाही म्हणेन ते मला गण सांगितलं होतं राव ते न्याला कोणतरी खोडेपूरचा मला माहितीच नाही ना राव ते यायला विचारलं होतं बा मी याला त्या धनगराचा आपला हे नाही का विष्णू त्याला विचारलं होतं ते म्हणे आमचं माग पुढं चालू याचं वावर कोणाकडे मारवाडे मराठीच ना मग त्याच्याकडे ना ते गंज आहे गंज आहे पण तो काय म्हणला आमचं बैल घ्यायचा विचार चालू आहे. बैल जर घेतले तर मग आम्हाला लागन त्याच्यामुळे मग आपण ते नाही नाही बैल घेतले तर लागेल समजा है ना हा नाही जर घेतले तर मग देऊ म्हणे तुम्हाला पण आता भिजलं गिजलं काय मी झाकून ठेवलं आहे त्यांनी हा वरचं झाकलेलं जरी असलं थोडंफार भिजणारच त्याच्यात हा पण तुरीचं भुसकट पाहिजे राव ते पावसाळ्यात काम आहे पावसाळ्यात गेल्या वर्षी तुम्ही गव्हाण केले का हा गव्हाण आहे ना आपल्याकडे ते नाही नाही याची पत्र्याची केली पण पत्र्याची करू नका मला ड्रम आणायचं ड्रमची करा कारण फुटली ती मग 2 वर्ष टिकली ना आता लगेच चिरली ती सांगितलं हा. शेळ्याच्या लगेच आशिड असते हा हो ते उडून त्याच्यावर गेलं की ऑटोमॅटिक होतं त्याने बी आणि पाणी जरी पडन त्याच्यावर वरून पाणी पड भुसकट राहतं आपण काय काढणार? खराब होऊन जाते हा तुम्ही ड्रमची करा म्हणजे आमचं तर झालं मग खराब झालं ना ते एक गावानेवाला याचा आहे वांबिरीला आहे हा. मिरजेला. हा त्यांना 2300 पाईप हिस्सा एवढा असा हा हा तर त्याने केवढं सांगितलं गावान हा 13,700 सुरू होती नाही मग पायपाला महाग राहतं ना ते मार्केट लागत आणि ते म्हणजे तुम्ही जर 2-3 असले हा तुमच्या घरपोच येऊन जाईल मी हा नाही, ऑर्डर तुम्ही पाहिल्या की आल्या मग 13 पासून 16-20 हजाराची पण गावानी
नाही नाही, पण ते PVC पाईप महाग राहतो ना. ती माग राहते म्हणे, गंजत नाही, तुटत नाही नाही, काहीच होत नाही त्याला, काहीच होत. दोन्ही बाजूला 2 टपाची व्यवस्था केली त्यांनी पाण्याची. हा, दोन्ही बाजूला 2 टप आहे कोणी कोणी बरोबर. पाणी जागीच आणि चारा जागीच, जागी सगळं तुम्ही एकदा टाकून दिलं की त्याच्याकडे पाहतच नाही. विषयच नाही. हा, घाण काढायला पण एक झापडी आहे. घाण अशी झापडी उघडायची, हा, द्यायचं लोटून, द्यायचं, द्या सोडून. द्या सोडून. ते म्हणे कमी टायमात सगळं काम झालं. सगळं काम झालं बाई. म्हणजे एकदा पाणी भरून ठेवलं की पाय. सांगितलं मी, आम्हाला आमच्याकडे 3-3.5 हजाराला गव्हाण बनते म्हणे, आपली गव्हाण पाहिजे. इंजिनियरनं जर चूक काढली, इथं काही बरं राहिला का काय राहिलं मग बोला तुम्ही. आणि त्याला कोटेड आहे म्हणे, कलरचं कोटिंग केलेलं. हा, 5 वर्ष 10 वर्ष तुमचा कलर कसा जाणार नाही. मग अजून काय म्हणणार आपण. नाही फरक राहतो ना देव, पैसा त्याचा आहे ना मग देव. ते म्हणे 2-3 तरी लागत. हा, तेव्हा मग तुमच्याकडे गाडी येते म्हणे. त्या गाडीचं भाडं त्याला पुरतं म्हणे. मग हा, एकट्यासाठी नाही जमत. त्याला भाडं नाही तर मग तुम्ही काय करा म्हणजे स्वतःचं वाहन करून घेऊन या. हा. तुमच्या टोटल किती लहान मोठी? लहान मोठे काय 5 शेळ्या मोठ्या आहे. हा. 2 पहिल्यावर पाठी, बाकी 9 पाठी बारकल्या अशा. हा, 10 बोकडे आणि 11 वात येणार आहे. 20 गाय समजा, 20-22, 18 18. 18 काल ते एक जणांना मला सल्ला काय दिला, हा, पाठी काय शेळ्या घ्या. हा, पाठी का शेळ्या घ्या. कशामुळं की पाठीला जास्त दिवस लागेल. पाठीला 1.5-2 वर्ष लागेल. हो. लेवलला यायला. आणि शेळीचं नगद सुरू होतं. नगद सुरू होतं. मला कसं वाटलं, मला त्या नवीन आणल्या एकमेकीला मारा कशा निघत्या काय कशा निघाल्या. मी 2 बाजून आणल्या, 2-20 हजार मेले. मेले का? हा ना. अरे मग नुकसान होते ना तशी. हा, तर मग ते मला आता आपला गॅरंटीचा माल राहतो. तालुक्याकडे काय म्हणे, ते बाजारून आले मेले का नाही. हा, या तुमच्या लहान आले ते उत्पन्न कमी देत्या, पण मरणार नाही ना. मारणार नाही. मग तुमच्या पण हे कोणी मारणार नाही म्हणे. पुन्हा काय होतं महाराज, आता बाजारातून एखादी शेळी आणली आणि ती जर रोगमट असली, रोगमट जर असली, हा. तर या शेळ्या बी दगा द्या, यायला घेऊन बसली. यायला घेऊन बसन. त्याच्यापेक्षा हेच बरं राहतं. चाललं